नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या गणित भाग 1च्या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। मॅथमॅटिक्स 1 म्हणजे गणित भाग 1 मधील दुसरं प्रकरण आपलं रियल नंबर्स याचा आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्ट्स रियल नंबर्स मध्ये रॅशनल नंबर इररॅशनल नंबर आपण अभ्यासलेले आहेत। त्यानंतर सर्ट्स म्हणजे काय हेही अभ्यासलेलं आहे। सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ट, लाईक सर्ट्स, अनलाईक सर्ट्स याचाही आपण अभ्यास केलेला आहे। सर्ट्सचं ऍडिशन कशी करायची हेही आपण पाहिलेलं आहे। आज आपण सर्ट्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे। प्रॅक्टिस सेट 2.1 2.2 कंप्लीट झालेला आहे। 2.3 मधले आपले पहिले 6 क्वेश्चन्स पूर्ण झालेले आहेत। हा 7वा क्वेश्चन आहे आणि या 7व्या क्वेश्चन मध्ये मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म। गुणाकार करायचा आहे, हे दिलेल्या सर्ट्स आहेत, सर्ट्सचा गुणाकार करायचा आहे आणि आलेलं उत्तर हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे। आता गुणाकार करत असताना आपण काल बेरीज करत असताना त्याचा आपण काय पाहिलेलं आहे की या वर्गमूळ चिन्हातली आतली संख्या जी आहे ह्या संख्या सारख्या असल्या पाहिजेत। त्याला रॅडिकंड असं म्हणतात। रॅडिकंड सारखा लागतो आपल्याला, पण गुणाकार करताना त्याची गरज लागत नाही। फक्त आपल्याला काय सांगितलंय, राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म। मग आपण काय करूया, आधीच ह्या करणी ज्या आहेत ह्या सर्ट ज्या आहेत ह्या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये रूपांतरित करूया। बघा आता इथं बरोबर ह्या सर्टची ऑर्डर म्हणजे कोटी किती आहे इथं काही लिहिलेलं नाहीये, म्हणजे त्याची कोटी किती असते, 2 असते। आता कोटी 2 म्हणजे ह्या 12ची आपण अशी फोड करायची की त्यातली एक वर्ग संख्या असली पाहिजे। आता 4 त्रिकोण 12 त्यातली 4 ही वर्ग संख्या आहे, म्हणजे याचं वर्गमूळ बाहेर येणार आहे आपल्याला, गुणिले याच्यात सुद्धा याची ऑर्डर म्हणजे कोटी 2 आहे आणि मग त्याच्यानुसारच एक वर्ग संख्या असेल असं आपण ऍडजस्ट करूया। 9 गुणिले 2, 9 दुनी 18। आता 3 आणि हे जे हे आधीचे 3 आहेत तसंच हे जे 4 आहेत वर्गमूळ चिन्हात ते बाहेर येणार आहेत। बाहेर येताना त्याचा वर्गमूळ निघणार आहे, म्हणजे किती 2 गुणिले 2 आणि राहिलं काय फक्त करणी चिन्हामध्ये 3 गुणिले हे 9 बाहेर येणार। ऑर्डर याची 2 आहे, कोटी 2 आहे, म्हणजे याचं वर्गमूळ निघणार आहे आणि ते बाहेर येणार। 9चं वर्गमूळ 3 आणि त्याचा रॅडिकंड म्हणजे कर्निष्ठ संख्या जी राहिलेली आहे ती फक्त आतमध्ये 2। आता बघा 3 दुनी 6, 6√3 गुणिले 3√2। इथं बघा करणीच्या बाहेर असलेल्या ह्या रॅशनल नंबरचा म्हणजे परिमेय संख्यांचा गुणाकार आधी आपण करू 6 गुणिले 3 आणि उरलेलं करणी चिन्हामध्ये या करणी चिन्हामध्ये त्यांचा गुणाकार करूया 3 गुणिले 2 बरोबर 6 त्रिक 18 आणि करणी चिन्हामध्ये गुणाकार 3 दुनी 6। बेरजेमध्ये आपण अशा अनलाईक सर्ट एकत्र आणत नाही, पण गुणाकार त्यांचा चालतो, गुणाकार भागाकार चालतो। बेरीज वजाबाकीत अनलाईक सर्ट जवळ आणून एकत्रित त्यांचं करता येत नाही आपल्याला। आता जर बेरीज असेल, अधिक चिन्ह असेल तर आपण यांची बेरीज करू शकलो नसतो, पण गुणाकाराच्या बाबतीत मात्र हे आपण करू शकतो। तसंच इथं सुद्धा 3 ऑर्डर 2 आहे ह्याची, म्हणजे एक वर्ग संख्या बाहेर येणार 4 त्रिकोण 12 गुणिले 15। बघा 15ची काय फोड अशी करता येत नाही की एक वर्ग संख्या असेल त्यातली, नाहीये। 5 त्रिक 15 आहे, पण 5 ही वर्ग संख्या नाही आणि 3 ही वर्ग संख्या नाही, म्हणून 7√15 हे असंच राहणार आहे। हा सिम्पलेस्टच फॉर्म आहे त्याचा। आता यातनं बघा 4चे बाहेर येताना किती बाहेर येणार आहे, 2। 3 गुणिले 2 √3 गुणिले 7
या संख्यांचा आपण रॅशनल नंबर असतात यांचा गुणाकार करूया. 6 7 42 म्हणजे 6 गुणिले 7 आणि कर्णी चिन्हामध्ये 3 गुणिले 15. 6 7 42 आणि मग कर्णी चिन्हामध्ये 15 त्रिक 45. आणखी बघा आता इथं सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला याचा देता येतोय. सिम्पलेस्ट फॉर्म देत असताना आपण 42 बघा इथं 42 45 आहे. मग ह्याची ऑर्डर 2 आहे म्हणजे वर्गसंख्या यातनं एक बाहेर येते. 9 5 45 9 गुणिले 5. मग यातनं बाहेर किती येणार आहे? यातनं बाहेर येताना 3 बाहेर येणार. हे मूळचे 42 गुणिले 3 आणि कर्णी चिन्हामध्ये किती राहिले 5. आता 4 3 दुनी 6 गुणाकार करूया. 42 गुणिले 3 3 दुनी 6 3 चौक 12 आणि कर्णी चिन्हामध्ये फक्त काय राहिलेले आहेत 5. कारण आपल्याला राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म असं दिलेलं आहे. आता बघा इथं आता तिसरं उदाहरण आहे 5√8 गुणिले 2√8. याचा गुणाकार करताना बघा त्याला सोपे रूप दिलं तरी चालेल. 4 गुणिले 2 4 गुणिले 2 आणि त्याच्यापेक्षा आणखी बघा 2 पायऱ्यामध्ये उत्तर कसं मिळणार आहे 5 गुणिले 2 आणि मग 8 गुणिले 8. कारण 8 8 64 होणार आणि 64चं वर्गमूळ 8 लगेचच बाहेर येणार आहे. 5 दुनी 10 आणि कर्णी चिन्हामध्ये 64 8 8 64. 10 गुणिले 64चं वर्गमूळ बाहेर येणार किती येणार 8 आणि बरोबर 10 8 80. 10 8 80. पुढे आहे डिव्हाइड. क्वेश्चन 8 आहे हा. डिव्हाइड अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. भागाकार करा आणि आलेलं उत्तर सोप्या रूपात मांडा. इथं काय होतं गुणाकार करा आणि आलेलं उत्तर सोप्या रूपात मांडा. इथं भागाकार करायचा आहे. गुणाकारा पद्धतीनेच भागाकार करायचा. बघा इथं पहिली पायरी आपली बरोबर. याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये रूपांतरित करायचं आहे. 98ची फोड केली तरी चालेल किंवा 98 भागिले 2. 98 भागिले 2 बरोबर. कर्णी चिन्हामध्ये 98ला 2 न भाग्या. बे के बे बे चौक 8 1 उरला 18 झाले. 92 18. आता इथं बघा कर्णी चिन्हामध्ये 49 आलेला आहे पण इथं कोटी 2 आहे म्हणजे वर्गमुळात 49 आहे म्हणजे 49चं वर्गमूळ किती बाहेर पडणार आहे 7. 49 कोणाचा वर्ग आहे 7चा. असं इथं पण त्याच पद्धतीने सोडवायचं. 54 भागिले 27. 54 भागिले 27. 27 एके 27. 27 दुनी 54. संपलं उत्तर. म्हणजे थोडक्यात याचा आपल्याला पुन्हा आपल्याला बघा याची फोड करता आली असती. 9 सख्ख 54 आणि 9 त्रिक 27 या पद्धतीने आपण करू शकलो असतो. पण जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं जावं यासाठी आपण डायरेक्ट भागाकार करून घेतलेला आहे. गुणाकारात सुद्धा तुम्ही डायरेक्ट या दोघांचा गुणाकार केला असता आतमध्ये नेऊन आणि मग सोपे रूप दिले असतं तरी चालतंय. इथे बघा पुढं 310 भागिले 5. 310 भागिले 5. 5 न भागूया. कर्णी चिन्हामध्ये 5 एके 5 5 सख्ख 30. 5 सख्ख 30. 1 राहिला 0. 5 दुनी 10. आता 62चं काय आपल्याला बघा एखादी वर्गसंख्येच्या स्वरूपात फोड करता येते का आपल्याला बघा नाहीये. 62चा अवयव आपल्याला असा 2 मिळतात का की त्यातली एक वर्गसंख्या पाहिजे नाही मिळत आपल्याला. म्हणून याचंही उत्तर एवढंच राहणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर.
रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज म्हणजे परिमेयकरण. रॅशनलाइज म्हणजे काय? परिमेयकरण. रॅशनल म्हणजे परिमेय संख्या माहिती आहे. रॅशनलाइज म्हणजे परिमेयकरण. कुणाचं करायचं आहे? डिनॉमिनेटर म्हणजे छेदाचं. आता छेदामध्ये इरेशनल नंबर आहे. या इरेशनल नंबरचा रॅशनल मध्ये रूपांतरित करायचा आहे. म्हणजे हा जो छेद आहे तो आपल्याला इरेशनल नको, अपरिमेय संख्या नको. इथं आपल्याला ते परिमेयकरण करायचं आहे. त्याचं परिमेय संख्येमध्ये रूपांतर करायचं आहे. आणि त्याचं परिमेय संख्येत रूपांतर करण्यासाठी छेद जो आहे, छेदामध्ये जी अपरिमेय संख्या आहे, इरेशनल नंबर आहे, त्यानंच आपण अंशाला आणि छेदाला गुणायचं. समान क्रिया करतो आपण. बघा पहिली पायरी. बरोबर 3/√5 गुणिले √5 छेद √5. म्हणजे आपण काय केलेलं आहे? अंशात ही √5 न गुणलं आणि छेदात ही √5 न गुणलेलं आहे. बरोबर. आता इथं गुणाकार करत असताना 3√5 गुणाकार आला आपला. कारण याला काय बाहेर काढता येत नाही किंवा याला आत घालायला काय कारण नाही आपल्याला. 3 गुणिले हे 3 एके 3 इथला आपला गुप्त सहगुणक 1 आहे. 3 एके 3 केलं. कर्णी चिन्हातलं जसंच्या तसं लिहिलं. आता कर्णी चिन्हातल्याचा गुणाकार करायचा आपण. 5 गुणिले 5. बरोबर. पुढची पायरी बघा इथं. 3√5 आणि छेदामध्ये काय येणार? 5 25. रूट मध्ये 25. बरोबर. 3√5 आहे तसं आणि 25चं वर्गमूळ निघणार आहे आपल्याला. किती निघणार आहे? 5. मग आता बघा 5 हा काय आहे? रॅशनल नंबर आहे, परिमेय संख्या आहे. म्हणजे छेदातनं अपरिमेय संख्या निघून गेली. म्हणजेच ह्याला परिमेयकरण असं म्हणायचं. आणि पुढचं आपल्याला उदाहरणामध्ये सुद्धा बघा, ही अपरिमेय संख्या आहे छेदामध्ये. अपरिमेय संख्येला घालवायचं म्हणजेच रॅशनलायझिंग करायचं, म्हणजे परिमेयकरण करायचं. आणि त्यासाठी आपल्याला गुणायचं आहे किती ना? 11/√3 गुणिले √3 छेद √3. 11 एके 11 इथला एक म्हणते मी. 11 एके 11 √3 आणि छेदामध्ये 3 गुणिले 3. बरोबर. 11 छेद √3 आणि छेदामध्ये 3 त्रिक 9. बरोबर. 11√3 छेद 9चं वर्गमूळ 3. 9चं वर्गमूळ 3. म्हणजे छेदाचं परिमेयकरण झालेलं आहे. म्हणजे छेदामध्ये अपरिमेय संख्या राहिलेली नाही. आणि म्हणजे त्याला म्हणायचं रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर. रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर. आता पुढचं उदाहरण आहे आपल्याला बघा. 6/9√3. आता यातला 9 हा रॅशनल नंबर आहे आणि एवढाच फक्त इरेशनल नंबर आहे. आणि मग आपण तेवढ्यालाच फक्त गुणायचं. बरोबर. 6/9√3 गुणिले √3 छेद √3. पुढं बघा. बरोबर. 6√3 छेदामध्ये 9 √3 गुणिले √3. बरोबर. 6√3 छेदामध्ये 9 √9. बरोबर. 6√3 आणि छेदामध्ये 9 गुणिले √9 म्हणजे 3 आले. 9चं वर्गमूळ 3. आता भाग तुटत असेल तर तोडायला काय हरकत नाही. नाही तोडला तर तसंच ठेवलं तरी चालेल. 3 एके 3, 3 दुनी 6. 2√3 छेद 9. आता आहे का? हा रॅशनल नंबर आहे म्हणजे परिमेय संख्या आहे. छेदामध्ये इरेशनल नंबर नाही. आता पुढं करत असताना बघा. बरोबर. 1/√14 गुणिले √14 छेद √14. आता √14 एके √14 आणि छेदामध्ये 14 गुणिले 14.
त्यांचा गुणाकार करायचा आपल्याला. 14 गुणिले 14 196 बरोबर √14 आणि छेदामध्ये 196चं वर्गमूळ 14. म्हणजे इथं छेदाचं परिमेयकरण झालेलं आहे, रॅशनलायझेशन झालेलं आहे, आपल्या डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन झालेलं आहे. आता प्रॅक्टिस सेट 2.3 आपला इथं कंप्लीट झालेला आहे. पुढचा मुद्दा आहे आपला बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट्स. बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट्स. तर बायनॉमियल हा शब्द ऐकलेला आहे, द्विपद रूप. बायनॉमियल, मोनोमियल, ट्रायनॉमियल, पॉलिनॉमियल हे बहुपदीमध्ये शब्द ऐकलेले आहेत. आता मोनोमियल म्हणजे एकपदी, बायनॉमियल म्हणजे द्विपदी. त्याच अर्थानं इथं बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट. बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट म्हणजे दोन आहेत इथं, करणीची दोन पदं आहेत आणि म्हणून त्याला द्विपद करणीचे रूप असं म्हणतात, करणीचे द्विपद रूप असं म्हणतात. म्हणजेच इथं बघा क्वाड्रॅटिक, आता माहिती जिथं ऑर्डर 2 असते, कोटी 2 असते, त्या करणीला आपण क्वाड्रॅटिक सर्ट असं म्हणतो. आणि कोटी 2 असलेल्या सर्ट्स अशा की तिथं 2 करणीची पदं असतात आणि म्हणून त्याला बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट, करणीचे द्विपद रूप असं म्हटलं जातं. आता इथं √5 अधिक √3 हे एक कर्णी पद आहे आणि हे एक कर्णी पद आहे. आता इथं 2 पदांची हे द्विपद रूप आहे, याला बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट. इथं सुद्धा बघा, आता इथं ऍक्च्युली काय झालेलं आहे, हे आपल्याला 3/4 p/q या स्वरूपात जरी दिसली असेल तरी ही सुद्धा अपरिमेय संख्या असणार आहे आणि म्हणून हे जे आहे हे बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट आहे. आता करणीची अनुबद्ध जोडी, कॉन्जुगेट पेअर असं म्हणतात त्याला, कॉन्जुगेट पेअर. ज्यावेळी बघा याचे कॉन्जुगेट पेअर कुठली, अनुबद्ध जोडी कुठली, तर त्याची अनुबद्ध जोडी असणार आहे √5 वजा √3. ही त्याची अनुबद्ध जोडी, करणीची अनुबद्ध जोडी असणार आहे. म्हणजे त्याला कॉन्जुगेट पेअर ऑफ सर्ट असं म्हणतात, कॉन्जुगेट सर्ट. याची कॉन्जुगेट सर्ट ही. आता हे कधी म्हणायचं, ज्यावेळी या दोन्ही बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्टचा गुणाकार जर रॅशनल नंबर येत असेल, परिमेय संख्या येत असेल, तर या दोघांना कॉन्जुगेट पेअर असं म्हणतात. हे बघा कधी असणार आहे हे, ज्यावेळी या दोघांचा गुणाकार, when the multiplication of these two binomial surt is the rational number, then these two binomial surts are called conjugate pair of each other. Conjugate pair आपण कधी म्हणणार, ज्यावेळी multiplication of these two binomial surts is rational number, परिमेय संख्या असणार आहे त्यांचा गुणाकार, त्यावेळी त्यांना कॉन्जुगेट पेअर म्हणजे करणीची अनुबद्ध जोडी असं म्हणतात. म्हणजे या दोघांचा गुणाकार आपण जर केला तर तो रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या येणार आहे. बघूया आपण करून. √5 अधिक √3 एका कंसात, त्याला गुणायचं आहे कोणी, √5 वजा √3. थोडस निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल की ही 2 पदं सारखीच आहेत, फक्त एका कंसात त्यांची बेरीज आहे आणि एका कंसात त्यांची वजाबाकी आहे. आपल्याला माहिती आहे a अधिक b आणि a वजा b असेल तर आपल्याला काय मिळतं, तर a² - b². हे आपलं नित्य समीकरण आहे, आयडेंटिटी आहे आपली ही, आणि त्याच्यानुसारच हे सुद्धा घ्यायचं आपलं. बघा एका कंसात दोघांची बेरीज आहे, एका कंसात दोघांची वजाबाकी आहे. त्यांची आयडेंटिटी काय असते, तर दोघांच्या वर्गांची वजाबाकी असते, दोघांच्या वर्गांची वजाबाकी असते. आता इथं सुद्धा ह्या दोघांच्या वर्गांची वजाबाकी आपल्याला मिळणार आहे. बरोबर, याचा वर्ग वजा याचा वर्ग.
दोघांच्या वर्गांची वजाबाकी. कधी एका कंसात दोघांची बेरीज आणि एका कंसात दोघांची वजाबाकी असेल तर दोघांच्या वर्गांची वजाबाकी आपल्याला मिळणार आहे. आता करणीचा हा नियम आहे की ज्यावेळी इथं ऑर्डर आणि वरचा घातांक इंडेक्स सेम असतो तर इथं पण 2 आहे, जी कोटी 2, इंडेक्स सुद्धा 2 आहे, घातांक 2 आहे, त्यावेळी याच्या करणी चिन्हामध्ये जे आहे तेच फक्त शिल्लक राहतं 5. करणीचा असा नियमच आहे. असं आपण केलं तर √5चा वर्ग म्हणजे √25 आणि √25 म्हणजे काय तर 5. म्हणजे हे करणी चिन्ह आणि ही कोटी एकमेकाला कॅन्सल होतात. वजा इथं सुद्धा करणी चिन्ह आणि वरचा घातांक एकमेकाला कॅन्सल होतात. कोटी आणि घातांक सारखा असला की त्याच्या करणी चिन्हात म्हणजे पोटात काय आहे तेवढंच बाहेर येणार फक्त 3. 5 - 3 = 2. मग 2 कसली संख्या आहे? रॅशनल नंबर आहे, परिमेय संख्या आहे. 2 काय आहे? परिमेय संख्या आहे. मग याला म्हणायचं हे दोन्ही एकमेकाच्या कॉन्जुगेट पेअर आहे. these two are the conjugate pair of the each other. When we say that these two are the conjugate pair, if these two binomial surds, if the multiplication of these two binomial surd gives a rational number, then these two surds are called as the conjugate pair of each other. ज्यावेळी 2 अनुबद्ध करणींची जोडी कोणाला म्हणायचं? ज्यावेळी 2 द्विपद करणींचा गुणाकार ही परिमेय संख्या मिळते त्यावेळी त्याला आपण अनुबद्ध करणीची अनुबद्ध जोडी असं म्हणतो. आता याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट आपण सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.4. फर्स्ट क्वेश्चन इज द मल्टिप्लाय. आपल्याला फक्त गुणाकार करायचा आहे. आता गुणाकार करत असताना बघा √3 या कंसाला गुणायचं आहे. मग √3 गुणिले √6 कंसाच्या बाहेर असणाऱ्या कंसाला प्रत्येकाला गुणायचं वजा √3 गुणिले √3. आता करणी चिन्हात एकत्रित गुणाकार करायचा आपण. 3 × 7 = 21. गुणाकार करताना एकत्रित करायचा, त्याला लाईक सर्ड्स लागतात वगैरे असं काहीही नाही. वजा 3 गुणिले 3 बेरीज होत नसते अशी. 7 × 21 वजा 9 3 × 9 बरोबर √21 वजा 3. √21 वजा 3. आता वरच्याचा गुणाकार झाला. पुढची पायरी आहे बघा. पुढचं उदाहरण आहे की 2 इथं आपल्याला बायनॉमियल सर्ड्स दिलेले आहेत, त्यांचा गुणाकार करायचा आहे. पहिल्यांदा 3√2 न या कंसाला गुणूया आपण 4√3 वजा √2 वजा √3 न कंसाला गुणायचं 4√3 वजा √2. आता √3 न याला गुणूया आपण बघा 3√2 गुणिले 4√3 वजा 3√2 न या √2 ला गुणूया 3√2 गुणिले √2 वजा येणार आता √3 गुणिले 4√3 वजा वजा गुणिले वजा इथं अधिक होणार आहे बघा. वजा गुणिले वजा अधिक होणार आहे √3 गुणिले √2. गुणाकार करूया आपण. करणी चिन्हाच्या बाहेरील संख्यांचा आधी गुणाकार करूया. 3 × 12 आणि करणी चिन्हामध्ये करणी चिन्हांच्यातले गुणाकार आतल्यांचा. बाहेरच्यांचा गुणाकार लिहिला, आतमध्ये आतल्यांचा गुणाकार वजा 3. इथं काय आहे? 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे. 3 × 1 = 3 आणि मग 2 गुणिले 2 रूटमध्ये. पुढं 4 × 1 = 4 वजा चिन्ह आहे आणि आतमध्ये मग 3 गुणिले 3.
अधिक कर्णी चिन्हामध्ये 3 गुणिले 2 बरोबर 12 3 दुनी 6 वजा 3 रूट 4 वजा 4 रूट 3 गुणिले 3 9 अधिक रूट 6 3 दुनी 6. आता बघा 12 रूट 6 आणि रूट 6 एकत्र आणूया आपण. 12 रूट 6 अधिक रूट 6 आणि इथं वजा 3 गुणिले 2 बाहेर येणार. रूट 4 2 असणार वजा 4 गुणिले 3 हे रूट 6 जवळ आणलेला आहे. 12 रूट 6 आणि इथला एक रूट 6 म्हणजे 13 रूट 6. लाईक सर्ट्स आहे. सजातीय कर्णींची बेरीज करू शकतो आपण त्यांच्या सहगुणकांची. वजा 6 3 दुनी 6 4 त्रिकोण 12 वजा 12. आता 13 रूट 6 वजा 6 आणि वजा 12 वजा 18. दोघांची चिन्ह समान आली. समान चिन्ह आली की आपण बेरीज करतो आणि समान चिन्ह देतो. या पद्धतीनं थोडस गणित शांतपणे केलं की लक्षात येत आहे या कंसानं या कंसाला गुणायचं आहे म्हणजे कंसातल्या प्रत्येकानं प्रत्येकाशी गुणायचं आहे. या पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडवतो. आता पुढचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न की रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. मागच्या एक्सरसाइज मध्ये पण आपण प्रॅक्टिस सेट मध्ये पण हे पाहिलेलं आहे. पण आता इथं बघा बायनॉमियल सर्ड आहे. बायनॉमियल सर्डनं गुणत असताना बायनॉमियल सर्डनं गुणत म्हणजे रॅशनलाइज करत असताना आपण त्याच्या कॉन्जुगेट पेअरनी गुणायचं म्हणजे त्याच्या अनुबद्ध जोडीनं कर्णीच्या अनुबद्ध जोडीनं गुणायचं. आता इथं 2 रूट 5 वजा रूट 3 याचा जो डिनॉमिनेटर आहे छेद आहे त्याची कॉन्जुगेट पेअर आपण घ्यायची. आता ह्याची कॉन्जुगेट पेअर घ्यायची म्हणजे इथं वजा चिन्ह असेल तर कॉन्जुगेट पेअर त्याची काय येणार आहे अधिक येणार आहे. या पद्धतीनं आपण गुणायचं. लिहूया आपण इथं रूट 5 वजा 3 रूट 2 गुणिले कॉन्जुगेट पेअर किती आहे इथं वाक्य लिहा फार तर 2 रूट 5 वजा 3 रूट 2 conjugate pair of 2 root 5 minus 3 root 2 is 2 root 5 plus 3 root 2 upon 2 root 5 plus 3 root 2 ही त्याची काय आहे कॉन्जुगेट पेअर आहे आणि त्यांनी गुणायचं आहे आपण. आता बघा अंशामध्ये अंशांचा गुणाकार करायचा छेदामध्ये छेदांचा गुणाकार. अंशामध्ये काय आहे 3 आणि कंसात 2 रूट 5 अधिक 3 रूट 2 हा झाला अंश आणि छेदामध्ये बघा 2 रूट 5 वजा 3 रूट 2 दुसऱ्या कंसात 2 रूट 5 अधिक 3 रूट 2 कॉन्जुगेट पेअर त्या दोन्ही एकमेकीच्या कॉन्जुगेट पेअर आहे. आता एका कंसात वजाबाकी पद्धतीच आहे ए वजा बी ए अधिक बी म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग. अंश तसाच ठेवायचा अंशामध्ये काय बदल करायचा नाही. 3 कंसात 2 रूट 5 अधिक 3 रूट 2 3 न काय आत प्रत्येकाला गुणायचं काही कारण नाही. हा सिम्पलेस्ट फॉर्मच आहे त्याचा. ए वर्ग वजा बी वर्ग येणार म्हणजे 2 रूट 5 चा वर्ग वजा 3 रूट 2 चा वर्ग येणार. आता हे आहे कसं ठेवायचं 3 2 रूट 5 अधिक 3 रूट 2 छेदामध्ये बघा ह्याचा वर्ग 2 चा वर्ग 4 गुणिले रूट 5 चा वर्ग रूट 5 चा वर्ग रूट 25 रूट 5 चा वर्ग रूट 25 म्हणजेच रूट 25 म्हणजेच 5. मगाशी सांगितले मी की हे कर्णी चिन्ह म्हणजे ह्याचं कोटी आणि ह्याचा इंडेक्स सारखा असेल घातांक सारखा असेल तर फक्त कर्णीस्थ संख्या फक्त बाहेर येते म्हणजे रॅडिकंड 5.
वजा 3चा वर्ग 9 आणि रूट आणि हे चिन्ह एकमेकाला कॅन्सल झालं, फक्त काय राहिलं 2 बरोबर 3 कंसात 2 रूट 5 अधिक 3 रूट 2 छेदामध्ये 4 पंचे 20 वजा 18. पुढच्या पायरीला 3 कंसात 2 रूट 5 अधिक 3 रूट 2 छेदामध्ये 20 वजा 18 2. 20 18 गेले 2. म्हणजे या पद्धतीनं आता 2 जो आहे तो रॅशनल नंबर आहे, 2 जो आहे तो रॅशनल नंबर आहे आणि मग रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये रॅशनलायझिंग झालेलं आहे, परिमेय संख्या आलेली आहे. ज्यावेळी बायनॉमियल सर्ड असते, ज्यावेळी द्विपदकर्णीचं रूप असतं, द्विपदकर्णी असते, त्यावेळी त्याच्या कॉन्जुगेट पेअरनी म्हणजे अनुबद्ध करणीच्या जोडीने गुणायचं. आता इथं पण अनुबद्ध जोडी याची काय असणार आहे, छेदाच्या फक्त अंशाचा विचार करायचा नाही. इथं काय सांगितलंय, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर फक्त रॅशनलाइज करायचं आहे आणि म्हणून इथं सुद्धा आपण गुणाकार करताना रूट 5 वजा रूट 3 छेदामध्ये रूट 5 अधिक रूट 3 गुणिले आपल्याला छेदाचं परिमेयकरण करायचं आहे. छेदाच्या अनुबद्ध करणीनं छेदाच्या कॉन्जुगेट पेअरनं गुणायचं वजा रूट 5 वजा रूट 3 आणि रूट 5 वजा रूट 3. आता वरती बघा आपण ए गुणिले ए वर्ग म्हणतो, तसं रूट 5 वजा रूट 3 कंसाचा वर्ग आला, 2 वेळा गुणाकार म्हणजे वर्ग आला आणि छेदामध्ये एका कंसात बेरीज एका कंसात वजाबाकी म्हणजेच दोघांच्या वर्गांची वजाबाकी म्हणजे रूट 5 चा वर्ग वजा रूट 3 चा वर्ग. आता ए वजा बी कंसाचा वर्ग आपण काय लिहितो, इथं बघा ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. त्याच्याप्रमाणे ह्याचा विस्तार करायचा आपण. ए म्हणजे कोण आहे, रूट 5, रूट 5 चा वर्ग वजा 2 गुणिले ए कोण आहे रूट 5 गुणिले बी कोण आहे रूट 3 आणि अधिक बी चा वर्ग म्हणजे रूट 3 चा वर्ग आणि छेदामध्ये ए वर्ग वजा बी वर्ग रूट 5 चा वर्ग रूट 25 वजा रूट 9. डायरेक्ट 5 आणि 3 लिहिलं तरी हरकत नाही, कारण हे वर्गमूळ चिन्ह आणि हे घातांक एकमेकाला कॅन्सल होतं. आता रूट 5 चा वर्ग 5 वजा 2 रूट 5 गुणिले रूट 3 अधिक हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल झाले 3 आणि छेदामध्ये 5 वजा 3 बरोबर. आता 5 आणि 3 हे 8, हे अधिक आहेत हे पण अधिक आहेत म्हणजे 5 आणि 3 8 वजा 2 रूट 15 आणि छेदामध्ये 5 वजा 3 2 आहे. 5 वजा 3 हे 2 आहे. आपण असंही केलं तरी चालतंय. 8 ला 8 म्हणजे काय तर 4 गुणिले 2 4 गुणिले 2 मग 2 ह्यातनं कॉमन काढायचे, ह्यातनं पण 2 कॉमन काढायचे, शिल्लक काय राहिले 4 वजा रूट 15 छेद 2 2 2 कॅन्सल झाले, शिल्लक फक्त राहिले 4 वजा रूट 15. हे कसं केलं बघा. 8 म्हणजे काय तर 2 गुणिले 4 बेचोक 8 आणि हे 2 म्हणजे दोन्ही पदातनं 2 कॉमन काढले, शिल्लक राहिले 4 आणि इथं 2 बाहेरच आलेले तिथं मग 2 2 एकमेकाला कॅन्सल झाले. अंशातले 2 हे आणि छेदातले 2 कॅन्सल झाले आणि शिल्लक काय राहिलं फक्त 4 वजा रूट 15 आणि मग छेदामध्ये 1 राहिलेला आहे, छेदामध्ये 1 राहिलेला आहे म्हणजे छेदाचं परिमेयकरण झालेलं आहे इथं.
म्हणजे छेदाचं रॅशनलायझेशन झालेलं आहे. अशा पद्धतीनं हा प्रॅक्टिस सेट 2.4 आपला कंप्लीट झालेला आहे.